हॅलो माय डिअर चिल्ड्रन्स, गुड मॉर्निंग एव्हरीबडी. कसे आहात सगळे? मजेत? राईट. तर आजच्या आपल्या पिरियडला आपण बघणार आहोत रायटिंग स्किल. ओके. कालपर्यंत मी तुम्हाला सांगत होते की कम्युनिकेशन स्किलमध्ये जसं बोलणं महत्त्वाचं आहे, इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. तर बोलता यायला पाहिजे, व्हर्बल, नॉन व्हर्बल, व्हिज्युअल. ओके. सो कम्युनिकेशनचाच एक पार्ट, महत्त्वाचा पार्ट, दॅट इज रायटिंग स्किल. आपल्याला बघायचं आहे 10th आलात तुम्हाला लिहिता येतं चांगलं, 100% येतं. आणि मी जे आज शिकवणार आहे ना, कदाचित ते तुमच्या इंग्लिशच्या सिलेबसमध्ये झालेलं असणार आहे. इयत्ता 10वीपर्यंत हे सगळं शिकवलं जातं, पण हा पार्ट ऑफ सिलेबस आहे. ओके. म्हणून आपण त्याच्यावर एक रिव्हिजन करून घेऊया. रायटिंग स्किल इज इम्पॉर्टंट पार्ट फॉर व्हर्बल कम्युनिकेशन. ओके. कारण की हे बघा, आपण फक्त बोलणं म्हणजे कम्युनिकेशन होईल का? नाही, त्याच्यामध्ये लिहिणंसुद्धा आलंच. अनेक गोष्टी आपण लिहून पण हे करत असतो, सांगत असतो, हो की नाही? सो रायटिंग इज इम्पॉर्टंट पार्ट फॉर कम्युनिकेशन. आता रायटिंगमध्ये काय काय येतं सांगा मला? लेटर्स येतात, पत्र, ईमेल्स, नोट्स. आपण शाळेमध्ये शिकवलं की नोट्स काढतो. आर्टिकल्स, वेगवेगळ्या प्रकारचे लेख, SMS, चॅट, त्यानंतर ब्लॉग्स म्हणजे तुम्ही वाचत असाल किंवा टी व्हीमध्ये वगैरे ऐकत असाल की अमिताभ बच्चननी असा ब्लॉग लिहिला, किंवा मोठे मोठे लोकांचं त्यांचे वेबसाईट्स असतात, इंडिव्हिज्युअल असतात किंवा ग्रुप ऑफ पीपलचे असतात, आणि ते त्याच्यावर ब्लॉग्स लिहितात चालू घडामोडींवर, त्यांना काय वाटतं, हे ते लेख, त्यांचं काय मत आहे वगैरे वगैरे दर्शवतात. त्याला म्हणतात ब्लॉग्स. ओके. सो लेटर्स, ईमेल, चॅट, SMS, आर्टिकल्स, ब्लॉग्स, इतकं सगळं कशामध्ये येतं? रायटिंग स्किलमध्ये येतं. रायटिंग स्किल जर तुमचं चांगलं असेल तर तुम्ही हे सगळं चांगलं करू शकाल. आणि हे सगळं, दिस ऑल इज अन इम्पॉर्टंट पार्ट ऑफ कम्युनिकेशन. ओके. इन ऑल दिस फॉर्म्स ऑफ रिटन कम्युनिकेशन वी यूज सेंटेन्सेस टू एक्सप्रेस अवरसेल्व्स. आपण काय वापरतो? वाक्य वापरतो. करेक्ट वाक्य वापरतो आपण. चुकीचं वाक्य वापरलं तर आपलं लिखाण चांगलं होईल का? नाही, है ना. वी यूज सेंटेन्सेस टू एक्सप्रेस अवरसेल्व्स. म्हणजे आपल्याला काय वाटतं हे सांगायसाठी आपण वाक्य वापरतो. सेंटेन्सेस आर इम्पॉर्टंट बिकॉज दे हेल्प टू क्लिअरली प्रेझेंट द मेसेज. सेंटेन्सेस का इम्पॉर्टंट आहे? कारण की ते आपल्याला आपला मेसेज व्यवस्थित पोचवण्यासाठी काय करतात? मदत करतात. दॅट्स वाय द सेंटेन्सेस आर इम्पॉर्टंट. इफ़ वी आर नॉट एबल टू फॉर्म सेंटेंस, वी आर नॉट एबल टू राइट एनीथिंग. अगर हमें एक सेंटेंस बनाना नहीं आता है तो हम लिख पाएंगे क्या? नहीं. तो सेंटेंस बनाना बहुत ज़रूरी है. सेंटेंस बनाना आना बहुत ज़रूरी है. बोलता सगळ्यांना येतं, है ना. मी आंबा खातो, बोलता आलं. आय ईट मँगो, है ना. तर बोलता आलं ते लिहिता आलं पाहिजे ना. मी शाळेत जातो, आय एम गोईंग टू स्कूल. किंवा फक्त शब्द माहिती आहे, तुम्हाला वाक्य बनवता नाही आलं. मी खातो आंबा, हे वाक्य बरोबर आहे का? स्कूल जातो मी, इज इट राइट? नो. तो सेंटेंस बनाना आना चाहिए, उसके कुछ रूल्स. सो लिखना आना चाहिए, उसके कुछ रूल्स से, कि हम कैसे लिखते हैं. ठीक है. वी ऑल नो दैट अ सेंटेंस इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स दैट कम्युनिकेट अ कंप्लीट थॉट. एक पूर्ण विचार इतरांपर्यंत पोचवण्यासाठी आपल्याला सेंटेन्सची आवश्यकता असते. आणि सेंटेन्स म्हणजे ग्रुप ऑफ वर्ड्स, शब्दांचा समूह आहे, है ना. फॉर एक्झाम्पल, पूजा गोज टू स्कूल. पूजा शाळेला जाते. ऑन द अदर हँड, अ ग्रुप ऑफ वर्ड विच डज नॉट मेक अ कंप्लीट सेन्स इज नोन ॲज अ फ्रेज. म्हणजे काही शब्दसमूह असतात की ते पूर्ण सेन्स देत नाही, पूर्ण बोध होत नाहीत, त्या वाक्यापासून पूर्ण बोध होत नाही, ती नुसती फ्रेज असते, ग्रुप ऑफ वर्ड्स असतो. फॉर एक्झाम्पल, पूजा गोज, पूजा जाते. आता पूजा कुठे जाते? शाळेला जाते, मंदिरात जाते, शॉपिंगला जाते, कुठे जाते? पूजा गोजनी पूर्ण बोध झाला का? नाही. पण पूजा गोज टू स्कूलनी आपल्याला पूर्ण बोध झाला, है ना. हे
ग्रुप ऑफ वर्ड्स आहे, इट फॉर्म सेंटेन्सेस, आणि त्यांनी पूर्ण बोध आपल्याला व्हायला हवा असं वाक्य आपल्याला बनवता यायला पाहिजे. अ सेंटेन्स ऑलवेज बिगिन्स विथ अ कॅपिटल लेटर. शिकला असाल तुम्ही आहे ना. वाक्याच्या पहिल्या शब्दाची पहिलं अक्षर जे असतं ते काय असतं, कॅपिटल असतं आहे ना. अ सेंटेन्स ऑलवेज बिगिन्स विथ अ कॅपिटल लेटर अँड इट ऑलवेज एंड्स विथ अ क्वेश्चन मार्क, फुल स्टॉप और एक्सक्लेमेशन मार्क. वाक्याची सुरुवात ही कॅपिटल लेटरनी होते, पण वाक्याचा शेवट कशाने होतो? सगळे वाक्य बघा तुम्ही, एकतर त्याच्या पुढे फुल स्टॉप असतो, किंवा त्याच्या पुढे क्वेश्चन मार्क असतो, किंवा त्याच्या पुढे एक्सक्लेमेटरी मार्क असतो. एक्सक्लेमेटरी मार्क मीन्स उद्गारवाचक चिन्ह. या तीनपैकी काहीतरी असतं. इन दिस सेशन वी विल कवर ऑल दिस टॉपिक्स इन डिटेल. आपण या सेशनमध्ये रायटिंग स्किल, आजचा आपलं कोणतं टॉपिक आहे? रायटिंग स्किल. याच्यामध्ये आपण सगळं हेच बघणार आहोत की वाक्य कसे बनवायचे, वाक्य कसे बनवले जातात, किंवा वाक्य करेक्ट कसे लिहिले जातात. रायटिंग स्किल कसे लिहिले जातात, बनवता तुम्हाला येतं है ना. आता 10th आलात म्हणजे वाक्य तुम्हाला नक्की बनवता येतात. ते करेक्ट लिहायचे कसे, आपलं रायटिंग स्किल चांगलं पाहिजे. दिस इज एम्प्लॉयबिलिटी स्किल. उद्या चालून तुम्ही कुठे जॉब करणार आहात, कुठे मोठ्या ठिकाणी काम करणार आहात, मग तुमचं लिखाण चांगलं पाहिजे. तुम्ही जर व्यवस्थित लिहिलं नाही तर त्या लिहिण्यावरून तुमचं काय होतं, तुमची प्रतिमा दिसते त्याच्यातनं की तुम्हाला किती येतं आहे, तुम्हाला किती ज्ञान आहे, तुम्ही किती एक्सपर्ट आहात, हे सगळं त्याच्यातनं दिसत असतं. आपली प्रत्येक कृती आपल्याला दर्शवत असते. तसं तुमचं लिखाण तुम्हाला पुढे चालून भविष्यात दर्शवणार आहे. मग तुम्हाला चांगलं लिहिता आलं पाहिजे. एखाद्याला चांगलं लिहिता नाही आलं ना की लगेचच कमेंट्स येतात की अरे त्याला तर लिहिता पण नाही येत धड, त्याला तर लिहिता पण येत नाही धड, असं बोलल्या जातं. अगदी ही फॅक्ट आहे, तुम्हाला सांगते. त्यामुळे तुम्ही रायटिंग स्किल सुधरा. अच्छा लिखना आना चाहिए असं म्हणतात हिंदीमध्ये वगैरे की एक लिखा सौ बका. एक वेळा लिहिणं 10 वेळा बडबड करण्यासारखं आहे. चांगलं लिहिता आलं पाहिजे तुम्हाला, रायटिंग स्किल तुमचं चांगलं आलं पाहिजे. मग आपण आता ते बघणार आहोत की कसं चांगलं लिहायचं. इन दिस सेशन वी विल कवर ऑल दिस टॉपिक्स इन डिटेल्स, बट फर्स्ट रीड अलाउड द एक्झाम्पल्स गिवन बिलो. यांनी काही एक्झाम्पल्स दिलेले ते आपण मोठ्याने वाचू. बघा बरं तुम्हाला काय वाटतं ते. व्हेन विल यू कम्प्लीट युअर होमवर्क. व्हेन विल यू कम्प्लीट युअर होमवर्क काय आहे वाक्याच्या शेवटी? क्वेश्चन मार्क, आणि व्हेनचा W कॅपिटलमध्ये लिहिलेला आहे. हे थोडं लक्ष द्यायचं वाक्यांकडे. मी तुम्हाला शेअर केलेली ही पेजेस. ओके. नेक्स्ट सेंटेन्स दिलेलं आहे, आय कम्प्लिटेड इट येस्टरडे. वाक्याच्या शेवटी फुल स्टॉप आहे, आय कॅपिटलमध्ये लिहिलेलं आहे. ओके. थर्ड सेंटेन्स, दॅट इज गुड. दॅट इज गुड. ओके. दॅट्स गुड एक्सक्लेमेटरी मार्क आहे, उद्गारवाचक चिन्ह. हो ना. वर्गात पण आपले असे कम्युनिकेशन होत असतात है ना. सो शिक्षक विचारतात व्हेन विल यू कम्प्लीट युअर होमवर्क, सगळ्यांना विचारलं जातं. काही मुलं उत्तरं देतात, येस सर आय हॅव कम्प्लिटेड इट, आय कम्प्लिटेड इट येस्टरडे. ओके. फुल स्टॉप असतात वाक्यांच्या शेवटी, आणि टीचरला आनंद झाला ते म्हणतात की हो दॅट्स गुड. ओ नंतर पण एक्सक्लेमेटरी मार्क येऊ शकतो. वाव नंतर पण एक्सक्लेमेटरी मार्क येऊ शकतो, उद्गारवाचक. दॅट्स गुड. फिलिंग्स जेव्हा स्ट्रॉंगली एक्सप्रेस केल्या जातात ना तेव्हा एक्सक्लेमेटरी मार्क असतो. म्हणजे असे उत्स्फूर्तपणे जे शब्द तोंडातनं बाहेर पडतात त्यांना उद्गारवाचक चिन्ह वाक्य असं म्हणतात. आणि त्यांच्या शेवटी एक अशी उभी रेष आणि त्याच्याखाली टिंब, त्याला म्हणतात उद्गारवाचक चिन्ह. ओके. एक्सक्लेमेटरी मार्क इन इंग्लिश. ओके. सो द फर्स्ट रूल ऑफ रायटिंग स्किल इज कॅपिटलायझेशन. कॅपिटलायझेशन म्हणजे कॅपिटल म्हणजे काय होतं तसं पाहिलं तर इंग्लिशमध्ये कॅपिटल मीन्स भांडवल, आणि दुसरं कॅपिटल म्हणजे पहिल्या लिपीमधलं अक्षर. ओके. कॅपिटल लेटर इंग्लिशमधलं. मग आता ते कॅपिटल लेटर कधी कधी वापरायचं रायटिंग स्किलमध्ये, त्याचे नियम आहे. ते तुम्ही चुकीचे वापरले तर तुम्हाला मार्क्स कमी होतील. तुम्हाला हे ऑब्जेक्टिव्हमध्ये तेच दिले जातील, 4 वाक्य दिले जातील आणि विचारतील कोणतं वाक्य रायटिंग स्किलला अनुसरून बरोबर आहे. चूज द करेक्ट सेंटेन्स इन विच ऑल द रायटिंग स्किल्स आर यूज्ड करेक्टली. असे 4 वाक्य, एकच वाक्य 4 प्रकारे लिहिलेलं असेल. त्यापैकी एकच कोणतं तरी एक बरोबर असेल, त्याच्यावर तुम्हाला टिक करता आली पाहिजे. मग आता तुम्हाला पाहायचं आहे कॅपिटलायझेशन नुसार कॅपिटल अक्षरं लिहिलेली आहेत का त्या वाक्यामध्ये. काय रूल आहे कॅपिटलायझेशनचे बघा. वी नो दॅट ऑल सेंटेन्सेस
बिगिन्स विथ कॅपिटल लेटर. आपल्याला माहिती आहे की प्रत्येक वाक्य हे कॅपिटल लेटरनी सुरू होतं. हावेवर देर आर सर्टन अदर पॉईंट्स इन अ सेंटेन्स व्हेअर वी शूड यूज कॅपिटल लेटर. आणखीही काही गोष्टी असतात त्या वाक्यामध्ये जिथे आपल्याला कॅपिटल लेटर वापरावं लागतं, है ना. इथे यांनी एक छान सुंदरसा सोपासा रूल सांगितलेला आहे की कॅपिटल लेटर्स कुठे कुठे वापरायचे. TINS, टिन्स. टिन्स इज अ सेट ऑफ सिम्पल रूल दॅट हेल्प यू कॅपिटलाइज वर्ड्स करेक्टली. त्यांनी रूल सांगितला टिन्स नावाचा, TINS. टिन्स इज अ सेट ऑफ सिम्पल रूल दॅट हेल्प्स यू कॅपिटलाइज वर्ड्स करेक्टली. हा रूल आता काय सांगतो या टेबलमध्ये 1.7 कॅपिटलायझेशन रूलचा टेबल इथे त्यांनी सांगितलेलं आहे आणि सगळं त्याच्यामध्ये कव्हर झालं आहे बघा. तुम्ही वाचलं तर तुम्हाला नेहमी सेंटेन्सेसमध्ये कॅपिटल लेटर कुठे वापरायचे हे लगेचच कळून जाईल. रूल ॲज शोन इन टेबल 1.7. आता काय म्हटलेलं आहे त्यांनी टिन्समध्ये की बघा, टिन्समध्ये अल्फाबेट किती आहे. TINS या शब्दामध्ये 4 अल्फाबेट आहे. TINS. आता पहिला जो रूल आहे तो आहे T फॉर टायटल. T फॉर टायटल. Capitalize the first letter in the titles used before people's name. जेव्हा आपल्याला लोकांचं नाव लिहायचं असतं तेव्हा पहिलं अक्षर कॅपिटल असावं. म्हणजे टायटल जेव्हा आपण लिहितो, सपोज मला लिहायचं आहे भारतीचा B मी कॅपिटल लिहेन, महाजनचा M मी कॅपिटल लिहेन, है ना. सपोज कुणाला लिहायचं की हर्ष, H कॅपिटल येईल, उत्कर्ष U कॅपिटल येईल, है ना. राहुल R कॅपिटल येईल. ओके. देन T नंतर I, वर्ड I. व्हॉट I डिनोट. एक मिनिट, या टायटलचं एक्झाम्पल बघून घ्या. टायटलचं एक्झाम्पल आहे डॉक्टर मलिक अँड मिस्टर पांडे वेअर इन्व्हायटेड टू पार्टी. आता याच्यामध्ये काय काय कॅपिटल यायला पाहिजे. डॉक्टर D कॅपिटल, मलिकचा M कॅपिटल, टायटल्स जे असतात ना ते सगळे कॅपिटल, मिस्टरचा M कॅपिटल आणि पांडेचा P कॅपिटल. हे 4 लेटर कॅपिटल आले या एका सेंटेन्समध्ये. लक्षात ठेवायचं, वाचून घ्यायचं. देन TI, टिन्समधला I काय डिनोट करतोय आपल्याला. द वर्ड I डिनोट कॅपिटलाइज द लेटर I व्हेन इट इज यूज्ड ॲज अ वर्ड प्रोनाऊन. जेव्हा सर्वनाम म्हणून वापरलं जातं, प्रोनाऊन म्हणून जेव्हा वापरलं जातं तेव्हा आयला काय करायचं आहे, कॅपिटलाइज करायचे. आलं लक्षात. नेहमीच काही आपण स्वतःचं नाव घेत नाही की राहुल आणि भारती बँकेत जाणार आहेत, है ना, किंवा शरयू आणि भारती बँकेत जाणार आहे असं माझ्याबद्दलच बोलताना मी तसं म्हणणार आहे का. नाही. मी काय म्हणे की मी अँड शरयू गोईंग टू बँक. ओके. सो मीचा M कॅपिटल. तसं हा जो I आहे हा जेव्हा सर्वनाम दर्शवतो, प्रोनाऊन दर्शवतो तेव्हा काय करायचं, त्याला कॅपिटल लिहायचे. ही सेड दॅट आय शुड अकंपनी हिम टू द मॉल. तो म्हणाला की मी तुझ्यासोबत मॉलमध्ये येतो. ही सेड दॅट, हीचा H कॅपिटल आणि I तर कॅपिटलच. ओके. शुड अकंपनी हिम टू द मॉल. देन TIN, N denotes names. N denotes names. What it says, capitalize the first letter in the names of people. लोकांच्या नावाचं पहिलं अक्षर कॅपिटल लिहायचे. प्लेसेस, जागा, कोणती पण जागेचं लिहायचं असेल तर कॅपिटल. शिवाजीनगरचा S कॅपिटल, N कॅपिटल. नागपूरचा N कॅपिटल. ओके. औरंगाबादचा A कॅपिटल. ओके. प्लेसेस, डेज अँड मंथ. डेज, संडे, मंडे, ट्यूजडे कॅपिटल लेटरने आपण खूप लहानपणी शिकलेलो आहे. पुस्तकामध्ये लिहिलेलं होतं. तुम्हाला कधी ते संडे, मंडे, ट्यूजडे, फ्रायडेचे फर्स्ट लेटर तुम्हाला स्मॉल दिसले का नाही, ते नेहमी कॅपिटल पाहिले आपण. अँड मंथ, मंथचे पण पहिले अक्षर आपण कसे नजरेसमोर आणा लगेचच कॅपिटलमध्ये लिहिलेले होते, है ना. सो एक्झाम्पल यांनी दिलेलं एक वाक्य दिलेलं आहे बघा. छान एक छोटंसं पॅरा सांगितलं आहे 2 ओळींचा. द समर ब्रेक इज स्टार्टिंग धिस फ्रायडे and will continue till the end of June. Suresh is planning to visit London next year. 2 वाक्य सांगितले त्यांनी. द समर ब्रेक, वाक्याचं पहिलं अक्षर कॅपिटल द. समर ब्रेक इज स्टार्टिंग धिस फ्रायडे F कॅपिटल and will continue till the end of June J कॅपिटल.
सुरेश इज प्लॅनिंग टू व्हिजिट लंडन नेक्स्ट इयर. सुरेशचा नेम असल्यामुळे एस कॅपिटल, प्लॅनिंग टू व्हिजिट लंडन प्लेस आहे एल कॅपिटल, नेक्स्ट इयर आणि फुल स्टॉप. सुंदर एक्झाम्पल दिलेलं आहे की कुठे कुठे आपल्याला वापरायचं आहे. देन TINS, एस काय डिनोट करतं? स्टार्टिंग लेटर ऑफ सेंटेन्स, सिम्पल थिंग आहे. कॅपिटल असायला हवं. कॅपिटलाइज द फर्स्ट लेटर इन एव्हरी सेंटेन्स. प्रत्येक वाक्याचं पहिलं अक्षर कॅपिटल. द लिटिल गर्ल लॉस्ट हर बुक. एक्झाम्पल सांगितलं त्यांनी. द लिटिल गर्ल लॉस्ट हर बुक. THE द चा T कॅपिटल. ठीक आहे. दिस इज अबाउट टेन्स. इज द रूल ऑफ कॅपिटलायझेशन. लक्षात ठेवायचं आहे, वाचून घ्यायचं. हां, ठीक आहे. आता पंक्च्युएशन बघूया आपण. हां, कसं असतं पंक्च्युएशन? वाक्यामध्ये काही मार्क्स असतात, काही चिन्ह असतात. हां, सर्टन सेट ऑफ मार्क्स सच ॲज फुल स्टॉप, कॉमा, क्वेश्चन मार्क, एक्सक्लेमेशन मार्क अँड अपॉस्ट्रॉफीज आर यूज्ड इन कम्युनिकेशन टू सेपरेट पार्ट्स ऑफ अ सेंटेन्स फॉर बेटर क्लॅरिटी ऑफ मेसेज. हे जे चिन्ह वापरले जातात हे वाक्याला वेगवेगळ्या भागामध्ये डिव्हाइड करतात, सेपरेट पार्ट डिनोट करतात. कशासाठी? तुम्हाला काय म्हणायचं आहे ते क्लिअरली पुढच्यापर्यंत जाण्यासाठी. टू क्लिअर युअर मेसेज ऑर फॉर द बेटर क्लॅरिटी ऑफ मेसेज. हां, हे मार्क वापरले जातात. यांना म्हणतात पंक्च्युएशन मार्क्स. सम कॉमन पंक्च्युएशन मार्क्स अँड देअर रूल्स आर ॲज शोन इन द टेबल 1.8 शेअर केलेलं मी तुम्हाला ऑलरेडी. पंक्च्युएशन मार्क्स कसे कसे वापरले जातात? तुम्ही म्हणाल, आता तुम्हाला असं वाटत असेल की अरे हे तर सगळं इंग्लिशमधलं आहे आणि मॅडम ते एम्प्लॉयबिलिटी स्किलमध्ये आपल्याला का शिकवतात आहे, हो की नाही? तर कम्युनिकेशन स्किलमध्ये बोलणं जसं येतं तसं लिहिणं पण येतं. लिहिता येण्यासाठी तुम्हाला लिखाणाचे नियम माहिती असणं गरजेचं आहे, म्हणून ते आपल्याला शिकायचे. हां, मग शिक्षण प्रक्रिया अशीच तर आहे. तुमचे जे सिलेबस सगळे बनवलेले आहेत ना ते सगळे एकमेकांशी निगडीत आहेत, इंटिग्रेटेड आहेत. ओके. तुम्हाला सायन्समध्ये कधी कधी स्पोर्ट्स दिसेल, कधी कधी स्पोर्ट्समध्ये सायन्स दिसेल, है ना. कधी कधी तुम्हाला मॅथ्समध्ये ड्रॉइंग दिसेल, हो की नाही. तुम्हाला लँग्वेजमध्ये म्युझिक दिसेल, म्हणजे इंटिग्रेटेड आहे. आणि सगळ्या भाषांमध्ये तुम्हाला इंग्लिश दिसेल लँग्वेज, हो की नाही. तुम्ही जर लँग्वेज इंग्लिश निवडली आहे तर सगळ्या विषयांचा अभ्यास तुम्हाला इंग्लिशमधून करायचा आहे, तर तुम्हाला सगळ्या विषयातलं इंग्लिशमध्ये लिहिता आलं पाहिजे. मग तर तुमचं इंग्लिश किती पक्कं पाहिजे की नाही. हां, मग त्याच्यासाठी तुमचं रायटिंगमधला करेक्टनेस अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यासाठी रूल्स तुम्हाला आवश्यक आहेत, म्हणून आपण शिकतो आहे. तुमचं रायटिंग स्किल पक्कं होण्यासाठी आपण शिकतो आहे. हे तुम्हाला ऑलरेडी येत असेल तर खूप आनंद आहे, काही त्याच्यामध्ये वादच नाही. आणि तसं मी सरांसोबत बोलले, तुमचं हे झालेलं आहे म्हणाले सिलेबसमध्ये आणि सर पण रिव्हिजन घेतील. मी सरांना आम्ही करणार आहे कम्युनिकेट त्या प्रकारे, आणि मी थोडंसं बोलले पण. सर म्हणाले ठीक आहे, तरी पण सिलेबसचा पार्ट असल्यामुळे एकदा आपण याला धावती भेट देऊया, हो की नाही. असं नको व्हायला की हे पानं पलटले गेले आणि आपलं शिकायचं राहून गेलं. नॉट लाईक दिस. ओके. सो पंक्च्युएशन मार्क्स, where we were at punctuation marks. So first punctuation mark is full stop. कधी वापरतो आपण तुम्हाला माहिती आहे. यूज ॲट द एंड ऑफ अ सेंटेन्स, वाक्याच्या शेवटी वापरतो. यूज विथ शॉर्ट फॉर्म ऑफ लॉंग वर्ड. मोठ्या शब्दांचा शॉर्ट फॉर्म करताना पण आपण टिंब वापरतो, फुल स्टॉप वापरतो. एक्झाम्पल JNV, J.N.V. JNV जवाहर नवोदय विद्यालय, है ना. NVS नवोदय विद्यालय समिती. आणखी बरेचसे ॲब्रिव्हिएशन्स असतात. BA बॅचलर ऑफ आर्ट, MA मास्टर ऑफ आर्ट. आलं लक्षात. हे असे ॲब्रिव्हिएशन्स तुम्ही, शॉर्ट फॉर्म्स तुम्ही ऐकलेले असाल, बघितले असाल, पाहिलेले असाल. त्यांच्या तिथे पण फुल स्टॉप असतो आणि वाक्याच्या शेवटी पण फुल स्टॉप असतो. एक्झाम्पल यांनी दिलेलं आहे. ओमकार इज अ प्रोफेसर, फुल स्टॉप. हिज स्टुडंट्स कॉल हिम PROF. ओमकार. हिज स्टुडंट्स कॉल हिम PROF फुल स्टॉप ओमकार. आता हे लिहिताना तसं लिहिलेलं आहे, वाचताना तर प्रोफेसरच वाचावं लागेल. हां, हिज स्टुडंट्स कॉल हिम प्रोफेसर ओमकार. ओमकार इज अ प्रोफेसर, हिज स्टुडंट्स कॉल हिम प्रोफेसर ओमकार. बट व्हॉट इज रायटिंग स्किल? ओमकार इज अ प्रोफेसर पूर्ण लिहिला आणि फुल स्टॉप दिला. हिज स्टुडंट्स कॉल हिम
प्रोफेसर ओमकारमध्ये लिहिताना त्यांनी प्रोफेसरचा शॉर्ट फॉर्म लिहिला PROF आणि तिथे डॉट दिला. ही लिहिण्याची पद्धत आहे. दिस टाईप वी कॅन यूज फुल स्टॉप. कॉमा कुठे वापरतात? यूज टू इंडिकेट अ पॉज इन द सेंटेन्स. यूज टू इंडिकेट अ पॉज इन द सेंटेन्स मीन्स भाग. ओके, कॉमा मीन्स विभागलं जेव्हा वाक्य जातं किंवा जिथे पॉज घ्यायचं आहे, ओके, तिथे काय घ्यायचं आहे? कॉमा घ्यायचं आहे. यूज टू सेपरेट 2 or more atoms in a row. Use to separate 2 or more atoms in a row means Subhash wants notebook, pen, pencil and eraser. Pen, comma, pencil. Subhash want book, pen, pencil and eraser. Book, comma, pen, comma, pencil नंतर कॉमा नाही and eraser. फुल स्टॉप. कुठे कुठे कॉमा वापरला? सेपरेट जेव्हा वस्तू करायच्या होत्या, मोर जेव्हा ॲटम्स असतात तेव्हा त्यांना सेपरेट करण्यासाठी कॉमा वापरतात. आणि इंडिकेट पॉज इन द सेंटेन्स. सेंटेन्समध्ये जिथे कुठे पॉज असेल तिथे वापरले जातो. आता बघा एक्झाम्पल्स त्यांनी दिलेले आहे. आफ्टर गेटिंग डाऊन फ्रॉम द बस आय वॉक टुवर्ड्स माय स्कूल. हे जर का कॉमा न देता कुठे कॉमा असेल इथे ओळखा बरं. झालं आहे तुमचं, तुम्ही शिकलेलं आहात हे. आफ्टर गेटिंग डाऊन फ्रॉम द बस आय वॉक टुवर्ड्स माय स्कूल. बसनंतर कॉमा यायला पाहिजे. मी बसमधून खाली उतरलो आणि माझ्या शाळेकडे गेलो. बोलताना जिथे पॉज येतो त्या ठिकाणी कॉमा यायला हवा. ओके. 2 वाजले की मला ऑफिसला जायचं आहे. 2 वाजले की मला ऑफिसला जायचं आहे की नंतर कॉमा यायला पाहिजे. बोलण्याची जी पद्धत असते तीच लिहिण्याची असते. जिथे पॉज द्यायचा तिथे कॉमा द्यायचा. जिथे वस्तू सेपरेट करायचे आहेत, दर्शवायचे आहेत, तिथे कॉमा द्यायचा. एक किंवा जास्त जेव्हा वस्तू असतील, रोज असतील. तर एक्झाम्पल दिलेलं आहे त्यांनी. द ग्रॉसरी स्टोअर हॅड फ्रेश किवीज, स्ट्रॉबेरीज अँड मँगोज. द ग्रॉसरी स्टोअर्स हॅड फ्रेश किवीज, स्ट्रॉबेरीज अँड मँगोज. ग्रॉसरी स्टोअर्समध्ये काय काय होतं? अनेक गोष्टी होत्या. मग त्या 2-3 गोष्टींमध्ये काय येणार? कॉमा येणार. हो ना. फ्रेश किवीज, कॉमा, स्ट्रॉबेरीज अँड मँगोज. अशा प्रकारे सेंटेन्स लिहायचे असतात. तुम्ही जर का सलग लिहिले तर ते कसं वाटेल वाचायला? तुम्ही सलग लिहून टाकलं, द ग्रॉसरी स्टोअर हॅड फ्रेश किवी, स्ट्रॉबेरी, मँगो. ऐकायला चांगलं येतं? नाही. कारण की ते लिहिलं तसं वाचलं. तिथे कॉमा दिला नाही तर ते तसं वाचलं तर ते तसं ऐकायला चांगलं वाटेल का? नाही. त्याचे काही नियम्स असतात. आपण ज्याप्रमाणे बोलतो त्याप्रमाणे लिहिलं गेलं पाहिजे. ओके. आणि ज्याप्रमाणे लिहिण्याचे जे नियम आहेत त्याचप्रमाणे बोललं पाहिजे. इज व्हर्बल कम्युनिकेशन. ओके. दिस इज रायटिंग स्किल. रायटिंग स्किल आहे, कम्युनिकेशन व्हर्बल ते स्किल, ते सेपरेट स्किल आहे. पण दोन्ही संलग्न आहेत. सुसंगत आहेत. ओके. क्वेश्चन मार्क कधी वापरतो आपण? यूज ॲट द एंड ऑफ अ क्वेश्चन. क्वेश्चनच्या शेवटी एखादा प्रश्न विचारायचा, त्याच्या शेवटी क्वेश्चन मार्क वापरायचा. वेअर इज युअर बुक? क्वेश्चन मार्क. एक्सक्लेमेशन मार्क, उभी रेष आणि खाली टिंब. यूज्ड ॲट द एंड ऑफ अ वर्ड ऑर अ सेंटेन्स टू इंडिकेट स्ट्रॉंग फिलिंग. मी तुम्हाला म्हटलं होतं ना, स्ट्रॉंग फिलिंग जेव्हा येतात, मनापासून उद्गार जेव्हा निघतात तेव्हा एक्सक्लेमेटरी मार्क वापरल्या जातात. ओके. एखादी छान गोष्ट पाहिली तर आपण म्हणतो वाव. एखादी चांगली गोष्ट झाली तर आपण म्हणतो वाव. वा वा वा. तारीफ करायची. वा वा वा. सुंदर गाणं ऐकलं आहे ना, सुंदर गोष्ट दिसली, ब्युटिफुल. चांगली गोष्ट केली, व्हेरी गुड. है ना. काही दुःख झालं, एक्सक्लेमेटरी. ठीक. व्हॉट अ ब्युटिफुल ड्रेस. एक्झाम्पल यांनी दिलेलं आहे. व्हॉट अ ब्युटिफुल ड्रेस. काय सुंदर ड्रेस आहे. एक्सक्लेमेटरी मार्क. हुर्रे, वी वोन द मॅच. हुर्रे, वी वोन द मॅच. है ना. आपण मॅच वगैरे जिंकतो तेव्हा असे आपले निघून जातात उद्गार. कोणी कुठला उद्गार काढतो, कोणी कुठला उद्गार काढतो, आणि ते सगळे कसे असतात? स्ट्रॉंग फिलिंग्सचे असतात. है ना. तर त्याच्यासमोर उद्गारवाचक चिन्ह यायला पाहिजे. ओके. आता ॲपॉस्ट्रॉफिस मीन्स यूज फॉलोड बाय एन एस. एस लावला जातो. एखाद्या शब्दाच्या
शेवटी कॉमा देऊन एस जेव्हा लावला जातो त्याला म्हणतात अपॉस्ट्रॉफी. शोज टू शो पजेशन ऑर बिलॉंगिंग. काय दर्शवतं ते? पजेशन ऑर बिलॉंगिंग. दिस इज रीमाज बुक. रीमाज तिचं बिलॉंगिंग नेक्स्ट दाखवलेलं आहे की हे रीमाचे पुस्तक आहे, है ना. यूज्ड विथ शॉर्टन्ड फॉर्म ऑफ वर्ड्स इन इनफॉर्मल स्पीच. म्हणजे जेव्हा आपलं अनौपचारिक बोलणं चाललेलं असतं ना तेव्हा शॉर्टन फॉर्म जे असतात म्हणजे शब्द आपण काही संक्षिप्त करून बोलतो, 2 शब्दांना एकत्र करून बोलतो, तर त्यावेळीसुद्धा हा अपॉस्ट्रॉफी एस वापरल्या जातो. ते चिन्ह वापरले जातं अपॉस्ट्रॉफी एस फॉलोड बाय एन एस. ओके. सो दॅट इज अ शोभाज कॅट. एक्झाम्पल यांनी दिलं दॅट इज शोभाज कॅट. ती शोभाची मांजर आहे. बिलॉंगिंगनेस पजेशन दर्शवलेलं आहे ना. हां. ओके. You are okay. So are these Rahim's color pencils? Are these Rahim's color pencil? ह्या रहीमच्या कलर पेन्सिल आहे का? रहीम्स कलर पेन्सिल. हां. देन नेक्स्ट काय म्हटलेलं आहे की जेव्हा आपण शॉर्ट करतो इनफॉर्मल स्पीचमध्ये जेव्हा आपण 2 शब्द एकत्र करून बोलतो, फॉर्मल स्पीचमध्ये तसं बोलत नाही. फॉर्मल स्पीचमध्ये आपल्याला पूर्णच बोलणं गरजेचं असतं, है ना. परंतु इनफॉर्मल स्पीचमध्ये सपोज आता हे चाललेलं आहे की एक अरे बाबा तुला ते माहिती आहे का? तो काय म्हणतो नाही बाबा मला नाही माहिती. हां. ए हॅलो डू यू नो? नो आय डोंट नो. मला नाही माहिती. डोंट DONT. डू नॉटचं काय केलं? डोंट. ओके. सो एक्झाम्पल इथे बघा काय दिलेलं आहे. लेट्स गो फॉर द मूवी टुडे. चला आज सिनेमाला जाऊ. हे असं कोण म्हणू शकतं? हे इन्फॉर्मल स्पीचमध्ये असतं, है ना. लेटस्टचं काय केलं आहे? लेट्स आणि वर कॉमा टाकलेलं आहे. शी इजंट कमिंग टू द स्कूल. ती शाळेला आली नाही का? शी इज नॉटचं काय केलेलं आहे? इजंट. हां. ओके. डझंट, इजंट, इट्स. हे एक्झाम्पल आहे. लेट्स वगैरे वगैरे अपॉस्ट्रॉफीजचे एक्झाम्पल आहे. आणि एखाद्या वेळी पोझिशन बिलॉंगिंगनेच एखाद्या वेळी नेहमीच दाखवायचं असतं तेव्हा पण आपण अपॉस्ट्रॉफी एस वापरतो. ओके. किती रूल झालेत हे? कॅपिटलायझेशन झालं, देन पंक्च्युएशन झालं. पंक्च्युएशनमध्ये मार्क्स आहेत वेगवेगळे. क्वेश्चन मार्क, फुल स्टॉप, कॉमा, एक्सक्लेमेटरी मार्क. ओके. आणि तो रूल पण लक्षात ठेवायचा आहे कोणता? टिन्स. हां. TINS फॉर कॅपिटलायझेशनसाठी. म्हणजे मग तुमचं लिहिताना वाक्य चुकणार नाही. कुठे पण तुम्ही स्मॉल लेटर्स वापरणार नाही. हां. आणि अनवॉन्टेड कुठे पण कॅपिटल करणार नाही. अनवॉन्टेडली कॅपिटल करण्याच्या चुका कमी होतात, पण वॉन्टेडली जिथे कॅपिटल करायला पाहिजे तिथे चुका खूप होतात. चांगल्याच्या होतात. असं वाटतं हे काही महत्त्वाचं नाही आहे. नाही. परंतु ते रायटिंग स्किल आहे. बरोबरच लिहिलं गेलं पाहिजे. तुम्हाला शिकवता मी पण शिकते, है ना. हो. कधी कधी असं वाटतं की लिहिलेलंच पुढच्याला कळतं आहे ना मग एवढं काय लक्ष द्यायचं, पण नाही, ते खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही लकी आहात हे तुम्हाला आत्ताच असं छान शिकवलं जातं आहे, है ना. म्हणजे तुमच्या इंग्लिश लँग्वेजमध्ये तर आहेच आहे, पण तुम्हाला एम्प्लॉयबिलिटी स्किल नावाचं एक वेगळं शिक्षण पण दिलं जातं आहे फ्युचरमध्ये कामी येण्यासाठी. आणि त्याच्यामध्ये पण हे टॉपिक्स आहेत. मीन्स हे टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे. हे बालपणीच तुम्हामध्ये रुजले पाहिजे, है ना. हां. तुम्ही हातामध्ये लेखणी घेतली की करेक्टच लिहिलं गेलं पाहिजे. चुकायला नको. आता बघूया आपण बेसिक पार्ट्स ऑफ स्पीच. हां. म्हणजे जे काही आपण बोलतो त्याचे काही बेसिक पार्ट आहेत. मराठीमध्ये तुम्ही लहानपणी शिकलात, इंग्लिशमध्ये तुम्ही इंग्लिश जेव्हापासून शिकायला लागला तेव्हापासून हे ग्रामरमध्ये तुम्हाला शिकवल्या गेलेलं आहे. आपण त्याला एकदा ओव्हरलुक करूया, थोडं बघून घेऊया. द पार्ट ऑफ स्पीच इंडिकेट हाऊ अ पर्टिक्युलर वर्ड फंक्शन्स इन मिनिंग ॲज वेल ॲज ग्रॅमॅटिकली विदिन द सेंटेन्स. म्हणजे त्या शब्दाचा अर्थ काय आहे आणि तो व्याकरणदृष्ट्या ग्रामरदृष्ट्या कसा वापरायचा आहे. हां. तर ते आपल्याला इथे सांगितलेलं आहे. सम एक्झाम्पल्स आर नाऊन, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह, वर्ब, ॲडवर्ब ॲज शोन इन द फिगर. हे काय आहेत? बेसिक पार्ट ऑफ स्पीच आहेत. हां. नाऊन, नाऊन मीन्स नाव. प्रोनाऊन सर्वनाम. ॲडजेक्टिव्ह विशेषण. ओके. वर्ब्स क्रिया आणि ॲडवर्ब क्रियाविशेषण. ओके. ॲडजेक्टिव्ह आणि ॲडवर्ब म्हणजे ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण आणि ॲडवर्ब म्हणजे क्रियाविशेषण. ओके. लक्षात ठेवायचं. नाऊन, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह, वर्ब अँड ॲडवर्ब बेसिक पार्ट ऑफ स्पीच आहेत. यांनी या सर्कलमध्ये दाखवलेलं आहे इथे आणि एक्सप्लेन पण केलेलं आहे शॉर्टमध्ये. नाऊन म्हणजे नेम, प्लेस, ॲनिमल, थिंग्स. प्रोनाऊन म्हणजे ही, शी, यू, आय सर्वनाम. यांनी कॉमन आहे हे. ओके.
आपण कोणालाही तो म्हणू शकतो, कोणालाही ती म्हणू शकतो, है ना. ओके, कोणालाही तू म्हणू शकतो, यू. आणि प्रत्येक व्यक्ती स्वतःला आय, मी, त्याच्यासाठी काही सेपरेट नाही की इतक्याच लोकांना आय म्हणायचं आणि इतक्याच लोकांना यू म्हणायचं. इट इज सर्वनाम, सर्वसामान्यपणे नामाच्या ठिकाणी वापरणारे जाणारे शब्द, दॅट इज सर्वनाम. ओके. ॲडजेक्टिव्ह मीन्स विशेषण. काही काही विशेषणं असतात, है ना, जे वापरले जातात वाक्यामध्ये. फॉर एक्झाम्पल साल्टी, खारट, स्पायसी, मसालेदार. तर असे शब्द यांना म्हणतात विशेषणं. आता वर्ब्स काय दर्शवतं? क्रिया दर्शवते. मराठीमध्ये त्याला क्रिया असं म्हणतात. क्रिया अनेक प्रकारच्या असतात. वॉक, टॉक, ईट, स्लीप, गो, कम. ओके, ठीक आहे. इट इज नोन ॲज वर्ब्स. ॲडवर्ब्स, क्रिया कशी आहे हे दर्शवणारे शब्द म्हणजे ॲडवर्ब. स्लोली, क्विकली, इट इज नोन ॲज ॲडवर्ब. ती संथपणे जाते, ती सावकाश जाते. आपल्याला आपण घरून निघत असतो ना, तर आपण जात असतो. आई काय म्हणते? सावकाश जा. गो स्लोली. गो इज वर्ब, स्लोली इज ॲडवर्ब. गो स्लोली. कम फास्ट, लवकर ये. ये तर म्हणायचंच आहे आपल्याला, बट लवकर ये, कम फास्ट. ओके, सो दीज आर ॲडवर्ब्स. इथे दिलेलं आहे, त्यांनी एक टेबल दिलेलं आहे, बघून घेऊया आपण. छान समजतं. एक्झाम्पल्स घेतले की लवकर आणि व्यवस्थित समजून जातं. तुम्हाला येतं हे सगळं मला माहिती आहे. याच्यावर येणारे ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्नाचा मार्क आपला गेला नाही पाहिजे, फक्त एवढं लक्षात ठेवा. त्याच्यासाठी तुम्हाला प्रश्न 2दा वाचावा लागेल, है ना. कारण की ते एखादं 3 वाक्य चुकीचे देतील, 1 वाक्य बरोबर देतील. त्याच्यातलं तुम्हाला सगळंच बघावं लागेल. पंक्च्युएशन नीट दिलेलं आहे का, कॅपिटलायझेशन बरोबर केलेलं आहे का, हे पार्ट्स ऑफ स्पीच, बेसिक्स पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये काही चुकीचं केलेलं आहे का, सगळं बघावं लागेल. त्यासाठी त्याचं ज्ञान आपलं पक्कं पाहिजे. ठीक आहे. सो पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये नाऊनमध्ये व्हॉट दे डू. काय आहेत हे नाऊन? काय आहे? वर्ड्स, नेमिंग वर्ड्स दॅट रेफर टू अ पर्सन, प्लेस, थिंग्स ऑर आयडिया. म्हणजे रेफर्स टू अ पर्सन, एखाद्या व्यक्तीसाठी, एखाद्या जागेसाठी, एखाद्या वस्तूसाठी किंवा एखाद्या आयडियासाठी. ओके, युक्तीसाठी. काय काय बघा आता तुम्ही. एक्झाम्पल सेंटेन्स. कविता बॉट अ बुक. कविता अँड बुक आर नाऊन. ओके, कविता बॉट अ बुक. बुक ही वस्तू आहे, कविता हे नाव आहे, नाऊन आहे, नाम आहे, म्हणजे नेम आहे, है ना. त्याच्यासाठी ते काय आहे, या वाक्यांमधले नाऊन्स आहेत. कोणकोणते? कविता बॉट अ बुकमध्ये कविता आणि बुक आर नाऊन. हे लक्षात घ्यायला पाहिजे तुम्हाला. एक्झाम्पल वर्ड्स काय काय दिले त्यांनी. टायगर, ट्रूथ, इंडिया, राज, जनवरी. टायगर वाघ नाव आहे प्राण्याचं. ट्रूथ सत्य, ही एक गोष्ट आहे, ती एक आयडिया आहे, है ना. इंडिया देशाचं नाव आहे. राज नाव आहे. जनवरी महिन्याचं नाव आहे. जनवरीला जनवरीच म्हणू, फरवरीला फरवरीच म्हणू, है ना. त्याला दुसरं कोणतं नाव तुम्हाला दिसलं आहे का कधी आत्तापर्यंत? जनवरीला वेगळ्या नावाने काही म्हटलेलं नाही. म्हणून ते नेम आहे. ओके, ते नाऊन आहे, त्याला नाऊन असं म्हणतात वाक्यामधल्यांना. नाऊन ओळखा म्हटलं तर असं ओळखता आलं पाहिजे तुम्हाला. प्रोनाऊन, सर्वनाम. वर्ड्स यूज इन प्लेस ऑफ अ नाऊन. नावाच्या ठिकाणी वापरले जाणारे जे शब्द असतात त्यांना सर्वनाम म्हणतात. आता कविता बॉट अ बुक. शी हॅज अ ग्रेट बुक कलेक्शन. शी इज यूज्ड इन प्लेस ऑफ द नाऊन कविता. कविता बॉट अ बुक. शी हॅज अ ग्रेट बुक कलेक्शन. कविताने पुस्तक विकत घेतलं, तिच्याजवळ खूप पुस्तकं आहेत. पहिल्यांदा लिहिताना आपण लिहिलं की कविताने पुस्तक विकत घेतलं. नंतर लिहिताना काय म्हटलं आहे? तिच्याजवळ पुस्तकांचे खूप छान कलेक्शन आहे तिच्याजवळ. पुन्हा आपण कविता हा शब्द वापरला का? नाही. तर कविताच्या ऐवजी दुसरं वाक्य जोडताना आपण काय म्हटलं? तिच्याजवळ. तर ह्याच्यामधलं शी हे काय आहे? प्रोनाऊन आहे, हे सर्वनाम आहे, हे लक्षात घ्यायचं. ओके. फॉर एक्झाम्पल घ्या. मोहन इज अ क्लास 10 स्टुडंट. ही इज व्हेरी ब्रिलियंट. मोहन हा 10वीचा विद्यार्थी आहे, तो खूप हुशार आहे. या वाक्यामध्ये प्रोनाऊन कोणतं आलं? ही. आणि नाऊन कोणतं होतं? मोहन. असं लक्षात घ्यायचं. आता म्हणून मग प्रोनाऊनचे एक्झाम्पल्स काय? आय, यू, दे, अस, शी. ओके.
सो एखादं वाक्य असतं लेट अस गो. याच्यामध्ये अस काय आलं मी सांगितलं तुम्हाला. अस हे प्रोनाऊन आहे. चला आपण जाऊ. लेट अस गो, चला आपण जाऊ. आता आपणमध्ये प्रत्येक वेळी सगळ्यांची नावं घेणार आहे का? नाही. एक तो समूह आहे, त्याला सर्वनाम प्रोनाऊन आपण वापरतो असं. ओके. सो ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय तर विशेषण. आता विशेषण काय करतं आहे? वर्ड दॅट डिस्क्राईब अदर वर्ड्स. दुसरे शब्द डिस्क्राईब करणारा जो शब्द असतो वाक्यांमधले त्यांना म्हणायचं ॲडजेक्टिव्ह. काही शब्द दुसऱ्या शब्दांना डिस्क्राईब करत असतात, तर त्याला म्हणायचं ॲडजेक्टिव्ह. कविता बॉट बेस्ट सेलिंग बुक. बेस्ट सेलिंग इज एन ॲडजेक्टिव्ह. कवितानी पुस्तक कसं आणलं? बेस्ट सेलिंग बुक आणलेलं आहे. काही काही पुस्तकं खूप प्रसिद्ध होतात, त्यांचे खूप सेल होतात. कविता बॉट अ बेस्ट सेलिंग बुक. बेस्ट सेलिंग इज एन ॲडजेक्टिव्ह दॅट डिस्क्राईब्स द नाऊन बुक. बुक हे जे नाऊन होतं त्याला त्यांनी डिस्क्राईब केलं. तर ॲडजेक्टिव्हला म्हणायचं की वाक्यामधल्या दुसऱ्या शब्दाचं जे वर्णन करणारा शब्द असतो त्याला ॲडजेक्टिव्ह असं म्हणतात. विशेषण म्हणजे विशेष. आपण म्हणतो अरे काय विशेष आहे रे बाबा, तर ते वाक्यांमध्ये सुद्धा विशेषण असतं. ओके. सो लाईक दॅट. सो लार्ज, रेड, नॉटी, वीक, 1 फूट हे सगळे काय आहेत? विशेषण आहेत, है ना. आपण म्हणतो की रिव्हर गंगा इज लार्जेस्ट रिव्हर. नदीला डिस्क्राईब केलं आहे, लार्ज शब्द आलेला आहे, लार्जेस्ट. त्यानंतर रोज इज रेड. रोजला डिस्क्राईब केलेलं आहे ना. नॉटी. रीमा इज अ नॉटी गर्ल. रीमा इज अ नॉटी गर्ल. नॉटी इज ॲडजेक्टिव्ह. ओके. कारण की गर्ल कशी आहे त्याला डिस्क्राईब केलेलं आहे, तिचं विशेषण येते. स्मार्ट गर्ल, नॉटी गर्ल, वॉट एव्हर. ठीक आहे. वीक. वीक मीन्स कच्चा. ओके. ही इज वीक इन स्टडीज. अभ्यासामध्ये कच्चा आहे. डिस्क्राईब केलेलं आहे. स्टडीला डिस्क्राईब केलं की नाही. अभ्यासामध्ये कच्चा आहे. वर्ब्स क्रिया. वर्ब्स काय दर्शवतं? क्रिया दर्शवतं. पट्ट झालं पाहिजे राजांनो आपलं. एवढा लेसन संपायचे. वर्ब्स काय दर्शवते? क्रिया दर्शवते. वर्ड्स आर शोन ॲक्शन. कविता बाय अ न्यू बुक एव्हरी मंथ. बाय इज द वर्ब. विकत घेते. कविता काय करते? बाय करते. कविता बाय अ न्यू बुक एव्हरी मंथ. याच्यामध्ये बाय ही काय क्रिया आहे. दॅट टेल्स अबाउट कविताज ॲक्शन, है ना. कविताची ॲक्शन याच्याद्वारे कळते की नाही, म्हणून तो आहे वर्ब. ज्या शब्दाद्वारे आपल्याला एखादी क्रिया कळते वाक्यामधली तो शब्द म्हणजे वर्ब. रन, ईट, थिंक, सीट हे सगळे क्रिया आहेत. ओके. स्टडी अभ्यास क्रिया आहे, ती करायची आपल्याला. ॲडवर्ब वर्बला लागून जे असतं, क्रियेबद्दल जो शब्द सांगितला जातो दॅट इज ॲडवर्ब. वर्ड दॅट ॲड मिनिंग टू वर्ब्स बाय आन्सरिंग हाऊ, हाऊ ऑफन, व्हेन अँड वेअर. म्हणजे कोणतंही कृत्य केल्या गेलं तर ते कसं, कुठे, किती वेळा, कधी, कोणी शब्दांनी क्रियेबद्दलचे जे उत्तर मिळणार आहे आपल्याला ते दॅट इज ॲडवर्ब. ओके. कविता क्विकली रीड हर बुक. कविता रीड बुक माहिती आहे बट कविता क्विकली रीड हर बुक. क्विकली टेल्स अस हाऊ कविता डिड द ॲक्शन. कवितानी बुक कसं वाचलं याच्याबद्दल उत्तर कोण देत आहे? क्विकली हा शब्द देतोय. क्रिया कोणती आहे? रीड. ती कशी झाली? क्विकली. म्हणून क्विकली इज ॲडवर्ब. इझिली, ऑलवेज, बिफोर, फास्ट, केअरफुली आर द ॲडवर्ब. ओके. हे एक्झाम्पल्स आहेत. तुमचं झालेलं आहे, आपण रिव्हिजन करतोय हो ना. लेट अस नाऊ सी हाऊ दीज वर्ड्स आर यूज्ड. रीड अलाउड द सेंटेन्सेस गिवन बिलो. आता आपल्याला बघायचं की हे शब्द कसे वापरले जातात. ओके. हुर्रे, श्याम अँड हिज टीम वोन द एक्साइटिंग मॅच येस्टरडे. श्याम आणि त्याच्या टीमनी कालची मॅच एक्साइटिंगरित्या जिंकली. वी ऑलरेडी नो दॅट श्याम, टीम, मॅच आर नाऊन. नाऊन किती प्रकारचे किती आले त्याच्यामध्ये? श्याम, त्यानंतर टीम अँड मॅच आर द नाउन्स. हे नाव आहेत. एक्साइटिंग इज एन ॲडजेक्टिव्ह. कशी जिंकली? एक्साइटिंगरित्या जिंकली म्हणजे ते काय आहे? ॲडजेक्टिव्ह आहे.
विशेष सांगितलेलं आहे हिअर बिकॉज इट डिस्क्राइब्स द नाऊन मॅच. द वर्ड वोन अ वर्ब. वोन काय आहे? वर्ब आहे. बिकॉज इट्स हाऊ अँड ॲक्शन. याचं उत्तर काय मिळतं आहे? हाऊचं सॉरी कुठे गेलं ते? सॉरी रे बाळांनो, जस्ट मिनिट. द वर्ड वोन इज अ वर्ब. वोन काय आहे? वर्ब आहे, क्रिया आहे. बिकॉज इट्स हाऊज अँड ॲक्शन म्हणजे कशी झाली क्रिया? तर जिंकलो बाबा, दॅट इज वोन. अँड द वर्ड यस्टरडे इज अन ॲडवर्ब. कधी जिंकलो? काल. इज ॲडवर्ब म्हणजे क्रिया कधी झाली? तर काल झाली. सो यस्टरडे इज अ ॲडवर्ब बिकॉज इट डिस्क्राईब व्हेन दे वोन द मॅच. क्रियेबद्दल सांगतात आहे. व्हेननी जे उत्तर मिळतं ते क्रियेबद्दल सांगितले जाते की ती यस्टरडे जिंकली. मग हे इतक्या गोष्टी या वाक्यामध्ये आलेल्या आहेत. नाऊन, प्रोनाऊन, ॲडवर्ब, वर्ब, त्याच्यानंतर ॲडजेक्टिव्ह सगळं आलं. एक्साइटिंगरित्या जिंकली ॲडजेक्टिव्ह आहे. वर्ब मीन्स जिंकलो, वोन आहे. व्हेन यस्टरडे ॲडवर्ब आहे ना. त्याच्यानंतर नाऊन्स आलेले आहेत, हो की नाही? श्याम, टीम वगैरे वगैरे. आलं लक्षात? बट व्हॉट अबाउट द रिमेनिंग वर्ड्स इन द सेंटेन्सेस. पण उरलेले जे सेंटेन्सेसमध्ये काही आणखी शब्द आहेत ना, ते काय आहेत बरं? वाक्य काय फक्त ह्या मूलभूत गोष्टींनीच बनतं का? त्या व्यतिरिक्त पण शब्द वाक्यांमध्ये असतात, हो की नाही? मग ते काय आहेत? हुर्रे, द, अँड हे 3 शब्द राहिलेच. आपण बाकी सगळ्या शब्दांबद्दल पाहिलं या वाक्यामधल्या. श्याम पाहिला, त्यानंतर टीम पाहिलं, वोन पाहिलं, एक्साइटिंग पाहिलं, मॅच पाहिलं, यस्टरडे पाहिलं. पण याच्यामध्ये राहिला कोणता? हुर्रे राहिला आहे, अँड राहिला आहे आणि द राहिला आहे, हो की नाही? तर हीच प्रोनाऊन होतं बरं का. हे 3 शब्द राहिले. मग आता हे काय आहेत? हे सुद्धा काहीतरी आहेत आणि खूप महत्त्वाचे आहेत, ज्यांनी वाक्य बनतात रायटिंगमध्ये. सच सपोर्टिंग वर्ड्स आर यूज टू जॉईन द मेन पार्ट ऑफ स्पीच टुगेदर. हे जे इम्पॉर्टंट वर्ड आहे हे मेन पार्टला जोडायचं काम करतात. अँड ऑल्सो टू ॲड इन्फॉर्मेशन टू द सेंटेन्सेस. आणि वाक्यामध्ये काही प्रकारची माहिती पण ते टाकतात, है ना. लेट अस नाऊ लुक ॲट सम टाईप ऑफ दी सपोर्टिंग वर्ड्स. आपण हे जे सपोर्टिंग वर्ड आहे यांचा टाईप बघूया कोणकोणता आहे तर. सपोर्टिंग पार्ट ऑफ स्पीच टाईप्स यांना काय म्हणतात? सपोर्टिंग पार्ट्स ऑफ स्पीच टाईप. मग आता काय काय बघा. आर्टिकल आहे, ए अँड द. आर्टिकल्स कोणकोणते असतात वाक्यामध्ये? ए अँड द. त्यानंतर कंजक्शन कोणकोणते असतात? अँड, बट, एक्सेट्रा. कंजक्शन उभयान्वयी, ओके, त्याला मराठीमध्ये उभयान्वयी म्हणतात. अँड किंवा बट, एक्सेट्रा. प्रेपोजिशन, इन, ऑन. प्रेपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय जे शब्दांना जोडले जातात, शब्दासोबत असतात, ओके, त्यांना म्हणायचं शब्द प्रेपोजिशन्स. इन, ऑन, एक्सेट्रा. इंटरजेक्शन. इंटरजेक्शन म्हणजे काय? उद्गारवाचक, ओके. वाव, ओ, नो, एक्सेट्रा. जसं याच्यामध्ये हुर्रे होतं. तर आता हे कसे वापरले जातात याचा पण एक टेबल आहे, एवढा बघून घेऊया आपण आणि मग आपलं आजचं सेशन संपणार आहे, ओके. आता सम सपोर्टिंग वर्ड्स आर शोन इन द फिगर 1.9. हा टेबल यांनी दिलेला आहे आणि लेटस इकडे दिलेला होता, ठीक आहे. हे सर्कल दिलेले ते बघून घ्यायचे, सोपं आहे. तुम्ही त्याच्याशी फॅमिलियर आहात. वी आर रिवायझिंग ओनली, ओके. सो नाव दिस वन टेबल बघूया आपण. सपोर्टिंग पार्ट्स ऑफ स्पीच काय काय असतात आता? आर्टिकल्स, ए अँड द. तुम्हाला माहिती आहे की ए अँड द कधी कधी वापरायचे, तुम्ही शिकलेला आहात, तुम्ही वापरता, ओके. फक्त ते तुम्हाला करेक्ट वापरता यायला पाहिजे म्हणून पुन्हा शिकतोय. जनरली यूज बिफोर नाऊन. हे नाऊनच्या आधी वापरले जातात. आता नाऊनमध्ये पण प्रकार आहे काय? नाऊन म्हणजे काय? सगळे सारखे नाऊन नसणार ना, तर कसे कसे असतात बघा. अँड यूज बिफोर वर्ड विथ वोवेल साऊंड. वोवेल म्हणजे स्वर. अँड कधी वापरतात? ए, ई, आय, ओ, यू हे स्वर आहेत, वोवेल्स आहेत इंग्लिशमधले. तर याच्या सुरुवातीला याच्यापासून सुरू होणाऱ्या शब्दांना किंवा याच्यापासून सुरू होणाऱ्या शब्दांच्या उच्चाराप्रमाणे येणाऱ्या शब्दांना काय वापरतात? अँड, ओके. अँड ॲपल, अँड एग, ओके. सो ए यूज बिफोर नाऊन विथ कन्सोनंट साऊंड, ओके. व्यंजनांपासून जे चालू होतात त्यांना काय? बाकीचे स्वर सोडून बाकीचे व्यंजन, त्याच्यापासून सुरू होणारे काय वापरतात? ए वापरतात, ओके. द रेफर्स टू स्पेसिफिक पर्टिक्युलर वर्ड. द स्पेसिफिक आणि पर्टिक्युलर जो वर्ड असतो ना त्याला द वापरतात. फॉर एक्झाम्पल द सन. सनच आहे, त्याला अल्टरनेटिव्ह आहे का शब्द? तो एक पर्टिक्युलर वर्ड आहे,
द सन, द मून, दी स्काय. ओके. ठीक आहे, समजले तुम्हाला आता कुठे कुठे वापरतात हे आर्टिकल्स ए अँड दी सपोर्टिंग वर्ड्स. एक्झाम्पल, वाव द बॉय वॉज टेकन बाय सरप्राईज बिकॉज ही सॉ अ बर्ड फ्लाईंग ओव्हर हिज हेड. बर्डला काय वापरलं? अ. बी पासनं चालू झालं ना. ओके, ठीक आहे. द बॉय, बॉय हे हा एक पर्टिक्युलर शब्द आहे. बॉय, गर्ल, हां, आलं लक्षात. तर त्याच्यासमोर काय वापरलेलं आहे? द वापरलेलं आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. अभि कंजंक्शन काय आहे? अँड, बट, बिकॉज. हां, कसे वापरतात हे बघा. जॉईन टू नाउन्स, फ्रेजेस ऑर सेंटेन्सेस. दोन नाउन्स किंवा फ्रेजेस, शब्दसमूह किंवा वाक्य जोडण्यासाठी काय वापरलं जातं? अँड, बट, बिकॉज. हां, एक्झाम्पल बघून घ्या. म्हणजे दोघांना जोडणारे, दोन वाक्यांना, दोन शब्दसमूहांना, दोन शब्दांना जोडणारं काय असतं? कंजक्शन असतं. ओके. तर बघून घ्या. एक्झाम्पल्स भरपूर आहे याच्यामध्ये, परंतु आपल्याजवळ थोडासा वेळ कमी आहे. वाव द बॉय वॉज टेकन बाय सरप्राईज बिकॉज ही सॉ अ बर्ड फ्लाईंग ओव्हर हिज हेड. मुलाला खूप आश्चर्य वाटलं कारण की पक्षी त्याच्या डोक्यावरनं उडत होता. बघा, बोलताना मी कसं बोलले? मुलाला खूप आश्चर्य वाटलं कारण की पक्षी त्याच्या डोक्यावरनं उडत होता. जनरली पक्षी आकाशाबिकाशामध्ये उडत असतो, एकदम आपल्या जवळ आला, आपल्या डोक्यावरून असा उडून गेला की आपल्याला एकदम आश्चर्य. तर ते वर्णन करताना त्यांनी दोन वाक्य जोडलेले. मुलाला आश्चर्य वाटलं कारण की, बिकॉज. वाव द बॉय वॉज टेकन बाय सरप्राईज बिकॉज ही सॉ अ बर्ड फ्लाईंग ओव्हर हिज हेड. आता इथे बिकॉज काय झालं? कंजक्शन. समजले तुम्हाला? प्रेपोजिशन. प्रेपोजिशन म्हणजे काय म्हणायचे तुम्हाला? शब्दयोगी अव्यय म्हणायचे. हां, शब्दासोबत जोडून येणारे. ऑन, ओव्हर, इन, अंडर. हां, ठीक आहे. कनेक्ट वन वर्ड विथ अनादर. एका शब्दाला दुसऱ्या शब्दाशी जोडणारे. टू युजली आन्सर द क्वेश्चन व्हेअर, व्हेन, हाऊ. कुठे, कधी, कसे याचं उत्तर मिळवण्यासाठी जे शब्द वापरले जातात दे आर प्रेपोजिशन्स. कनेक्ट वन वर्ड विथ अनादर. एका शब्दाला दुसऱ्या शब्दाशी जोडणारे जे शब्द असतात ते त्यांना म्हणायचं प्रेपोजिशन्स. वाव, पुन्हा वाक्य बघा. वाव द बॉय वॉज टेकन बाय सरप्राईज बिकॉज ही सॉ बर्ड फ्लाईंग ओव्हर हिज हेड. इथे फ्लाईंग ओव्हर हिज हेड. हां, काय येणार आहे आता इथे? ओव्हर. पक्षी डोक्यावरून उडत होता, डोक्यावर उडत होता है ना. हां, आता पक्षी कुठे उडत होता? व्हेअर. उत्तर मिळालं ना व्हेअरनी. व्हेअरनी उत्तर मिळालं डोक्यावर. हां, याला म्हणायचं प्रेपोजिशन्स. ओके. किंवा आणखी इनचा उपयोग करायचा असला तर कसं करणार तुम्ही? हां, सांगा. इन म्हणजे आत. याचा उपयोग करायचा असेल तर कसा कराल? द एनव्हलप इज इन द ड्रॉवर. एनव्हलप इज इन द ड्रॉवर. पाकिट कपाटाच्या कप्प्यामध्ये आहे. कुठे आहे? व्हेअर, इन द ड्रॉवर. ओके. सो इन. ऑननी करायचं असेल तर सांगा. ऑन. हां, ऑनचा उपयोग करायचा असेल तर, वाक्य बनवायचं असेल तर कसं बनवाल? हां, द बुक इज ऑन द टेबल. पुस्तक टेबलवर आहे. ऑन द टेबल. हां, ठीक आहे. असं याला म्हणायचे प्रेपोजिशन्स. आता इंटरजेक्शन्स काय आहेत? हां, उद्गारवाचक कशाला म्हणायचं? आता याच्यामध्ये आत्तापर्यंत वाव वाव येत होतं, हे सगळे उद्गारवाचक आहेत है ना. सो वाव, हेल्प, वाचवा, वाचवा, उद्गारवाचक. वाव, उद्गारवाचक, त्याला म्हणायचं इंटरजेक्शन्स. सो एक्सप्रेस स्ट्रॉंग इमोशन्स सच ॲज हॅपीनेस, सरप्राईज, अँगर ऑर पेन. म्हणजे काय, आश्चर्य वाटलं तरच नाही फक्त, तर सगळ्याच प्रकारच्या स्ट्रॉंग फिलिंग्स ज्या असतात त्या वापरताना हे जे वापरले जातात शब्द त्यांना म्हणायचं इंटरजेक्शन्स. ओके. काय काय आहेत मग ते बघून घ्या. वाव द बॉय वॉज टेकन बाय सरप्राईज बिकॉज ही सॉ अ बर्ड. इथे वाव हा जो शब्द आहे हा इंटरजेक्शन्स आहे. तर हे सपोर्टिंग वर्ड्स आहेत स्पीचमधले, हे वापरले जातात. हां, दीज आर द पार्ट्स ऑफ स्पीच. आधी घेतलेले होते ते नाऊन, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह, वर्ब, ॲडवर्ब, त्यानंतर पंक्च्युएशन, त्यानंतर कॅपिटलायझेशन, त्यानंतर सपोर्टिंग पार्ट्स ऑफ स्पीच टाईप. एवढं सगळं कशामध्ये येतं? हे सगळं येतं तुम्हाला
रायटिंगमध्ये येतं. इट कम्स इन रायटिंग स्किल. रायटिंग स्किल इज इम्पॉर्टंट पार्ट ऑफ कम्युनिकेशन स्किल. and effective communication is important part of your employability skill. जो भी हम अभी पढ़ रहे, जो सीख रहे, जितना भी सारा प्रयास कर रहे हैं, दिस इज़ फॉर बेस्ट एम्प्लॉयमेंट, है ना, राइट. सो दीज आर द स्किल्स, इम्पॉर्टेंट स्किल्स फॉर your future life. So try to learn deeply, try to practice. Here are some practical exercises, activities are there, so you read it, you try to solve it. आपको करना है, ये सब कुछ करना आहे आपको. इकडे यांनी मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स पण दिलेले आहेत, मी तुम्हाला ते शेअर करेन. तुम्ही पण वाचून घ्या आणि तुम्हाला ते नक्की सोडवता येतील. फक्त रीडिंग चांगलं पाहिजे. एक प्रश्न 2दा वाचायचा आणि नंतरच त्याचं उत्तर लिहायचं, है ना, कारण प्रश्नामध्ये ट्विस्ट असतो. साधं नाही आहे, तुम्ही 1ली 2रीमध्ये नाही आहात, है ना. तुमची बुद्धिमत्ता वापरली जाणार आहे की नाही ते चेक केलं जाणार आहे. प्रेझेन्स ऑफ माइंड, कॉन्सन्ट्रेशन, अनेक गोष्टी चेक होणार आहे. तुमचं रीडिंग स्किल, तुम्ही वाचता बरोबर वाचता का. तुम्ही चुकीचं वाचलं तर उत्तरच चुकीचं द्याल, है ना, बरोबर आहे. तुम्ही चुकीचं गेस केलं तर उत्तर चुकीचं द्याल. तुमचं सगळं चेक केलं जाणार आहे. लॉजिक, ॲप्लिकेशन, काय काय तुम्ही यूज करू शकता, सगळं चेक होणार आहे. सो शेअर करते तुम्हाला, व्हिडिओ नक्की बघून घ्या. आणि मला व्ह्यूज यायला हवे, तरच मला कळेल की तुम्ही बघितला. व्ह्यूज आले नाही तर मला कसं कळणार की तुम्ही बघितलं आहे की नाही बघितलं आहे तर. आणि फीडबॅक द्या. मी तुम्हाला सांगितलं होतं फीडबॅक इज इम्पॉर्टंट. तुम्हाला आवडलं की नाही ते सांगा. आवडलं असेल तर लाईक करा, नसेल आवडला तर मला पर्सनलवर मेसेज करा. तसं शक्य नाही, कारण की कुणालाही चांगल्या गोष्टी, प्रत्येकालाच चांगल्या गोष्टी आवडत असतात. चांगल्या लोकांना तर आवडतातच. तुम्ही खूप छान स्टुडंट आहात, गुड स्टुडंट आहात, तुम्हाला शिकायला नक्की आवडतं, त्यामुळे शिकवणं पण तुम्हाला आवडेलच, नो डाऊट. सो बघा, अभ्यास करा. ओके. सो फावल्या वेळात म्हणजे वेळ काढून बघा, पण तुमचा सोयीस्कर वेळ काढून बघा. व्हिडिओ लेक्चर घेण्यामागचा उद्देश हाच असतो की तुम्हाला सोयीच्या वेळी तुम्हाला ते बघता यावं. ओके बेटा, टेक केअर एव्हरीबडी, बाय. चलो, सी यू.